नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आजचा दिवस बघितला तर कधी एकदमचं संपतो असं झालं होतं. कारण आजचा दिवस एवढे दिवस 10 ते 12 दिवस मुलं इथे होती, घर भरलेलं होतं. रोज बघितलं तर त्यांचा आवाज, मस्ती यामध्ये वेळ कसा निघून जायचं हे कळायचंच नाही. आणि आज सकाळीच मुलं जाणार होती घरी, त्यामुळे सकाळी उठून मी त्यांच्यासाठी भोपळ्याचे पराठे बनवले की जेणेकरून ट्रेनमध्ये त्यांना खायला होईल. आणि हे बघा यांची मस्ती बघा, जाता एकमेकांना बाय करत आहेत. मुलं गेली आणि त्यातल्या त्यात विहान आणि निधी थांबलेले, त्यांची संध्याकाळची ट्रेन होती, त्यामुळे थोडंसं बरं. म्हटलं ही गेली आहे तर काय करू. मग एवढ्या वेळात मी म्हटलं चला जे सगळे अंथरूण आहे ते अंथरूण धुवून घेते. तर मुलं जायला निघाले आणि सगळे अंथरूण आहेत ते अंथरूण मी काढले धुण्यासाठी. आणि आता म्हटलं उन्हाळा आहे तर धुवून स्वच्छ वाळवून ठेवते की नंतर पावसाळा आला तर मग उगाचच वाळले जाणार नाही. आणि आज अशी घरची स्थिती होती की एकदम एक काळा कोपरा एकदम शांत झालेला आहे. तर रोज या बेडरूममध्ये काही जण खेळतात, त्या बेडरूममध्ये खेळतात, मामी हे दे ते दे, यांची मस्ती, यांची भांडणं. आणि आज सगळं एकदम घर सुन्न झालेलं, शांत शांत वाटत होतं. खरंच आपल्या घरी कोण आलं, भरपूर दिवस राहिलं तर आपल्याला त्यांची सवय होऊन जाते आणि जाताना मग मनसुद्धा जड होऊन जातं त्यांना बाय बोलताना. आणि तशीच काहीशी माझी स्थिती झालेली. रोहितची म्हणजे आमच्या सगळ्यांचीच असं होतं की ही सगळी भाची कंपनी गेली ना काही खूप घर असं एकदम उदासवाने वाटतं. आणि तसंच आज झालेलं होतं. आणि हे सगळे जे अंथरूण आहेत ते सुद्धा मी धुवून पॅक करून ठेवले.